वर जायचं आहे. जय भोले. पिठापूरचे सगळेचे व्यवस्थित दर्शन झालेले आहे आणि आता हे उपारसामध्ये सगळे लोक एन्जॉय करतात. आणि ते मॅडम आहे मेन तर पवार मॅडम, पवार नाही पावर, नळनी पावर. आता ह्यांचे खरेदी झालेले आहे. आता ह्यांचे फ्रेंडचे खरेदी चालू आहे. हे बघा. आणि हे शेट्टे मॅडम, ॲडव्होकेट शेट्टे, झालं खरेदी बघा. आता हे भसे मॅडमचे खरेदी चालू आहे. त्यांच्या बरोबर सारिका टाक आणि मिसेस चिंचोरे. ओके ना. आता आपण सर्व परवाची पिठापूरला पोहोचलो आणि उद्या दत्त जयंती आहे बरोबर. आणि आता आपण पालखीला चाललोय. आता हे आमचे सगळे सागीरदे. चला पालखीला जाऊ. शवन्नक्षत्रं प्रजवस्य धाम आज्ञानमानो बहुभागेषु तेन प्रजां विद्यमाने दधातु यत्ते नक्षत्रं मृगसे सांग ना. सांगते पावभाजी मस्त झाली आहे. भाजी पण सुंदर. डन. पुलाव पण छान. नहीं नहीं बहुत अच्छा. पुलाव भी एकदम मस्त. ऐसा लगता है कि खाते रहो खाते रहो खाते रहो खाते रहो खाते रहो खाते रहो. ब्रेड दे दे मेरे को. कढी बघ किती मस्त आहे का. रोज तू आमच्या बरोबर जेवत नाही बघ. पुलाव पण व्हेज पुलाव आहे. आवडलं ना. एक नंबर. दर्शन कसं झाले. एक नंबर छान दर्शन झालं. पालखी झाली सुंदर. पावभाजी पण छान झाली. सगळे ते व्यवस्थित व्यवस्थित. काय बॉम्बे वाले वर्मा जी. ओके व्यवस्थित. कैसी कटिंग. फर्स्ट क्लास. ओके ना. पालकी कैसा लगा. बहुत बढ़िया अरेंजमेंट किया. पालकी पूर्ण सामान आलं. पालखी कसं होईल. नाही एकदम मस्त. श्रेय सगळं तुम्हाला. श्रेय सगळं तुम्हाला. देवाने आता जब तुम्ही झालाय ना. आम्हाला काय माहिती नव्हतं खरं पिठापूरचं. झालं ना सगळं. खरंच छान. एकदम छान. खूप छान. ओके. जय भोले. उद्या दत्त जयंती आहे. आज सगळे ते पिठापूर इथे दर्शन झालेलं आहे का. झाले. पालखी झालं. ओके झालं. ओके. उद्या सगळ्याचे अभिषेक करायची तयारी आहे ना.
दर्शन झालं? झालं. दर्शन झाले? चांगले झाले? दर्शन मस्त. दर्शन झालं तुझे? कुठली मंदिर दर्शन घेतले? कुकुटेश्वर स्वामी. हा, आणि हे कुठली मंदिर? गयासूर. ओके ओके. कुकुटेश्वर मंदिर आणि देवीचे मंदिर आणि हे गयासूर. गयासूरचे इथे पाय पडले होते म्हणून हे 5 गया नाम आहे. ठीक आहे. अखिलांड कोटि ब्रह्मांड नायक. आजचे प्रोग्राम. आजचा प्रोग्राम एक नंबर. काय सर? खूप छान झाला. वाटलंही नव्हतं एवढं सगळं छान मिळालं. सगळं पालखी जन्म सोहळा दत्ताचा छान झाला. अभिषेक छान झाला. दत्त हवन पण खूप छान झालं. आता सायलीला काय सांगायचं? कसे चालले? मिस यू. कोणी करायची? मिस तिने करायची. कसं आजचे कार्यक्रम कसे झाले? कसे झाले आजचे कार्यक्रम? बिर्याणी, पनीरची भाजी, चपाती. तुला आवडलं का? पिठापूर दर्शन कसं झालं? छान झालं. नक्की ना? वर्मा जी बैठिए, टेक योर सीट. गौरी बसा. चला मैडम. हेलो मिस इंडिया. चलिए बैठिए. चला पावर. स्वाती काकीला घेऊन चला. चलिए मैडम. कुठे जायची आज? मल्लिका अर्जुन स्वामी 12 ज्योतिर्लिंग पैकी ज्योतिर्लिंग दर्शन करायचे. सगळ्याची तयारी आहे ना? ओके. जय भोले. जय भोले. जय महाकाल. जय महाकाल. आज कितवे दिवस आहे ट्रिपचे? 7वा दिवस आहे. हे गाव श्रीशैल्यम. आता दर्शन मल्लिकार्जुन. ओके. जय भोले. चला चला. आंटी दर्शन कैसे हुए? अच्छा, बहुत अच्छा. दर्शन कसे झाले काकू? एकदम छान, मस्त झाले ना व्यवस्थित? दोन्ही व्यवस्थित झालं. गर्दी छान झालं. मस्त. चला. आरती पण मिळाली. प्रसादाचा नैवेद्य दाखवला इथं देवीला, तेही सगळं पाहायला मिळालं. छान झालं. गणपती बाप्पा.
कुठले मंदिरचे दर्शन घेतले? ओके, हे काय ज्योतिर्लिंग आहे? ओके ओके. जय भोले, जय भोले, जय भोले. लागायची पण भीती वाटते. बॅग कुठे आहे? तुमचे दर्शन छान झालं. दर्शन छान झालं ना? मस्त दर्शन. झाले काकू दर्शन? खूप छान आणि पटकन इतकं सुंदर झालंय दर्शन. दिलीप धरू मुन्ना काकांना शाल घालला आहे. सर्वांनी टाळ्या वाजवा. आता पहिला सुरुवात मिस्टर दिलीप धरू करतील आणि ह्यांच्या सत्कार पहिले मिस्टर कोकणे करतील. बघा टाळ्या. सर्व सहभागी मित्र आणि माझ्या सर्व भगिनी एक सोडून या गोयल ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून दत्त जयंतीचं पर्व, दत्त जयंतीचा योगायोग साधून या ट्रिपमध्ये आपण सर्वजण सहभागी झालात. पहिल्यांदा माझ्या व्यक्तीच्या वतीनं आणि गोयल ट्रॅव्हल्सच्या वतीनं आणि या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत, मनपूर्वक आपल्या सगळ्यांना धन्यवाद. कारण ट्रिपची सांगता सोहळा ज्यावेळेस संपन्न होतो याचा अर्थच असा आहे की ती ट्रिप यशस्वीपणे पार पडली आणि आपण परतीच्या प्रवासाला आता सुरुवात करणार आहोत. त्यामुळं गेले 8-10 दिवस आपण सगळेजण एकत्र राहिलो, एकत्र एकमेकाला बरोबर घेऊन प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी जाणं काकांनी नियोजन केलं होतं त्यापेक्षाही काही ठिकाणी सांगितलं त्याप्रमाणे त्यामध्ये ॲड केलं आणि आपल्या सर्वांना हा दत्त जयंतीचा योगायोग जो आहे तो जुळवून आणला. खरं तर दत्त जयंतीच्या निमित्तानं दत्त जयंती आणि कुरवपूर हा जो संबंध आहे, श्रीपाद वल्लभ स्वामींच्या पदस्पर्शानंच पावन झालेली पिठापूरचं क्षेत्र आणि श्रीपाद वल्लभ स्वामींनी ज्या ज्या ठिकाणं त्यांचा पदस्पर्श लावला, ज्या ज्या ठिकाणं त्यांचं आयुष्य त्यांनी खर्ची घातलं त्या त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला जाण्याचा योग आला. त्याच्याहीपेक्षा आज राघवेंद्र स्वामींचं मंत्रालयाला आपल्याला दर्शन झालं. मला वाटतं आजची ही आध्यात्मिक, धार्मिक त्याचबरोबर आपल्या सर्वांची ही सफर जी आहे ती अत्यंत उत्कृष्टपणे पार पडलेली आहे. आणि दुसरी गोष्ट सगळी महत्त्वाची नमूद केली पाहिजे की काकांच्या या नेहमीच्या प्रवासामध्ये सगळ्या सदस्यांना बरोबर घेऊन जाताना माझ्या कुटुंबातला कोणीतरी माझ्याबरोबर आलेला आहे. अनेक वेगवेगळी कुटुंब जरी एकत्र आलेली असली तरी या ट्रिपच्या कालखंडामध्ये प्रत्येक सदस्याची सकाळी 5:30 वाजल्यापासून रात्री झोपेपर्यंत काळजी घेणं मला वाटतं
हा अनेक ट्रॅव्हल कंपनीपेक्षा वेगळा अनुभव तुम्हाला सगळ्यांना वेळोवेळी आलेला असेल. त्या विषयात मी काय बोललं पाहिजे नाही, कारण आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये काल काकाने एक वाक्य वापरलं की पर्यटनाचा आनंद प्रत्येकानं जीवनामध्ये घेतला पाहिजे. अत्यंत सुंदर वाक्य, आणि प्रत्येकाला जीवनामध्ये आपल्या नैमित्तिक जीवनामध्ये येणाऱ्या अडचणीवरती मात करायची असेल किंवा त्या वेगवेगळ्या विचारांना थारा देऊन बाजूला जायचं असेल तर थोडंसं आपलं चिंतन आणि मनन करण्यासाठी वेगळा 4-8 दिवसाचा कालावधी काढला पाहिजे. आणि तो मग कुणाबरोबर जायचं, काय करायचं, हा तुमचा जरी भाग असला तरी गोवा ट्रॅव्हल बरोबर का जावं याचं मी मुद्दाम परत खुलासा यासाठी केला की प्रवास सगळेच करत असतात, सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी भेट देत असतात, पण त्या भेटीमध्ये आपल्याला दैनंदिन असणारं जे भोजनाचं जो ही आहे की ज्याच्यामुळं शरीरावरती परिणाम होत असतो, शरीरावरती त्याच्यावरती होणारे जे ही असल्यामुळं आजारपणाचं जे ते मला वाटतं गेल्या 10 दिवसामध्ये अपवादाने एकाच सोडलं तर कुणालाही कुठलाही आजार झालेला नाही. तर सगळ्यात कारण काय असेल तर ताजं रुचकर आणि सगळ्यांना विचारून काय खायचं आहे आज अशा पद्धतीचा भोजनाचा आस्वाद आपल्या सगळ्यांना दिलेला आहे. आणि प्रवासामध्ये सुद्धा सगळ्यांचा एकमेकाशी हास्य विनोद, एकमेकाशी सगळी माहिती घेऊन मला वाटतं हे केलेलं आहे. आजच्या या पर्यटनाच्या ह्याच्यामध्ये मला वाटतं गोवा ट्रॅव्हल्सच्या संदर्भात मी एवढंच नक्की म्हणेल की प्रवासी संस्था अनेक आहेत, प्रवास घडवून आणणारे अनेक आहेत, पण प्रवासामध्ये सगळ्याला बरोबर घेऊन जाणारे, प्रवासामध्ये सगळ्यांना बरोबर साथ घेऊन जाणारे आणि आपल्याला वेळेवरती सगळी माहिती देणारे अशा पद्धतीची गोवा ट्रॅव्हल्स कंपनी. आपण तर सर्वजण आलेलाच आहात. मी मुद्दाम सगळ्यांना विनंती करेन की अशा पद्धतीच्या प्रवासामध्ये जी माहिती सांगायची जर आपल्या सहकारी मित्रांना, आपल्या नजीकच्या सगळ्या कुणाला सांगायची असेल तर नक्की गोवा ट्रॅव्हल्स आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. त्याचं कारण असे प्रवासामध्ये ठिकाणं पाहण्यापेक्षा सुद्धा हा सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे त्यामध्ये त्याचं सामिलीकरण असतं. त्यामुळे गोवा ट्रॅव्हल्सच्या संदर्भामध्ये जास्त न बोलता काका आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो, मनपूर्वक आपल्या सगळ्यांचं हे करतो आणि आपल्याला भविष्य काळामध्ये अशीच उत्तरोत्तर लोकांची सेवा करण्याची संधी मिळो, लोकांना अनेक वेगवेगळी ठिकाणं घडवण्याची आपल्याला संधी मिळावं अशी मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना प्रार्थना करतो. त्यांना भविष्य काळासाठी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि माझं 2 शब्द इथंच संपवतो. धन्यवाद.